निर्दयी राजकारणाचे तडाखे सहन करताना हिस्ट्री विल बी काइंडर टू मी असा आत्मविश्वास व्यक्त करणारे, थेट अर्थमंत्री बनूनच भारतीय राजकारणामध्ये सुरुवात करणारे. भारताने अर्थव्यवस्था खुली केली आहे आणि आता आमचा देश जोमाने आर्थिक प्रगती करणारे, जगातील कोणतीही ताकद आता आम्हाला रोखू शकणार नाही असा आत्मविश्वास भारतातील प्रत्येक नागरिकामध्ये पेरणारे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान असा प्रवास केलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं. ते 92 वर्षाचे होते. 22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13वे पंतप्रधान बनले होते. त्याच्यानंतर सलग 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान राहिले. काल त्यांची प्रकृती खालावल्यानं तातडीने एम्समध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांची तपासणी करत होतं. डॉक्टर मनमोहन सिंग अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत होते आणि मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरला होता. त्यांच्या या निर्णयानं देशाची अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवरती गेली आणि मनमोहन सिंग यांच्या उदारीकरणाच्या निर्णयानं देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट केलं. आणि आज आपण जे काही आजूबाजूला बघतोय या सगळ्यांची बीज 1991ला मनमोहन सिंग यांनी पेरली होती. आज आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीची माहिती घेणार आहोत, ज्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था बनण्यासाठीची पायाभरणी झाली. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये झाला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांनी केम्ब्रिज विद्यापीठामधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. जगातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवली आणि मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठाव्यतिरिक्त दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली विद्यापीठामध्ये शिकवण्याचं सुद्धा कार्य केलेले. 1971 ते 1972 या कालावधीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार होते. त्याच्यानंतर अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार झाले. 1972 ते 1976 अशी 4 वर्षे ते या पदावरती होते. त्याच्यानंतर 1976 साली जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मानद प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1976 साली ते रिझर्व्ह बँकेचे संचालक झाले, तसेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेचे सुद्धा संचालक झाले. या दोन्ही पदांवरती त्यांनी 1976 ते 1980 या 4 वर्षांसाठी काम केलं. त्याच्यानंतर त्यांची एशियन डेव्हलपमेंट या मनाली इथल्या बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सवरती निवड झाली. 1977-1980 या काळासाठी त्यांची केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव म्हणून निवड झाली होती. 1982 ते 1985 या 3 वर्षासाठी ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले आणि राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये 1985 ते 1987 यामध्ये ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्याच्यानंतर जिनेव्हा इथल्या साऊथ कमिशनमध्ये त्यांनी सेक्रेटरी जनरल या पदावरती 1987 ते 1990 या काळासाठी काम केलं. 1990-91च्या एका वर्षासाठी ते पंतप्रधानांचे अर्थविषयक सल्लागार सुद्धा झाले. तर 15 मार्च ते 20 जून 1991 अशा अल्प काळासाठी ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. याच वेळेस 21 जून रोजी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या कार्यकाळामध्ये 1996 पर्यंत आपल्या देशाचे ते अर्थमंत्री राहिले. भारतीय अर्थव्यवस्थेची रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा मार्गावरती आणण्यासाठी त्यांनी या काळामध्ये मोठे प्रयत्न केले होते. त्याच्यानंतर 1998 ते 2004 अशी 6 वर्ष ते राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते सुद्धा होते. केंद्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी 1 आणि 2 अशा दोन्ही सरकारमध्ये त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली होती. 2014 पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि इतक्या विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे ते भारतातले आजपर्यंतचे एकमेव पंतप्रधान असावेत. मनमोहन सिंग ज्यावेळेस अर्थमंत्री झाले म्हणजे 1991ला, त्यावेळेसचा एकूण सिनरिओ आपण समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्यांनी केलेलं काम हे किती मोठं होतं. चंद्रशेखर यांचं सरकार कोसळलं होतं. नंतरच्या काळामध्ये राजीव गांधी यांची हत्या झालेली होती आणि मग नरसिंह राव यांना पंतप्रधान करण्यात आलं होतं. भारत त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती होत्या. परदेशामधून
क्रूड ऑइल घ्या किंवा खतं घ्या किंवा इतर गोष्टी आयात करण्यासाठी भारताकडे केवळ 2 आठवडे पुरेल इतकंच परकीय चलन शिल्लक होतं. एकीकडे गल्फ कंट्रीजमध्ये युद्ध सुरू झालेलं होतं, त्याच्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणात भडकलेल्या होत्या आणि मग भारतामधली डॉलर्सची गंगाजळी जी आहे ती झपाट्याने कमी झालेली होती. यासोबतच जे परदेशामधले भारतीय आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशातून डॉलर्स काढायला सुरुवात केलेली होती. केवळ 3 महिन्यामध्ये त्यांनी 20 कोटी डॉलर्स हे काढून घेतलेले होते. 1991च्या एप्रिल ते जून या महिन्यामध्ये 95 कोटी डॉलर्स काढून घेण्यात आले आणि भारताने त्या काळामध्ये एकूण अर्थव्यवस्था थोडीशी बिकट परिस्थितीतून जात असल्यामुळं अल्पमुदतीची खूप सारी कर्ज घेतलेली असलेल्यामुळं अर्थव्यवस्थेवरती ताण सुद्धा आलेला होता. आता ही अल्पमुदतीची कर्ज फेडण्यासाठी व्याज जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जात होतं आणि म्हणून परदेशामधून भारताला कर्ज सुद्धा मिळायला तयार नव्हतं. मग 2 आठवड्यानंतर देशाचा कारभार नेमका कसा चालवायचा असा मोठा प्रश्न होता. याच्यातच कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रा हे एक 8 पानांची नोट घेऊन नरसिंह राव यांच्याकडे गेले. येणाऱ्या पंतप्रधानांनी आणि काही मंत्रालयांनी विशेषतः अर्थ मंत्रालयानं कोणती पावलं तातडीनं उचलायला हवीत याची कल्पना त्याने त्या नोटमध्ये दिलेली होती आणि ही नोट वाचल्यानंतर नरसिंह राव यांनी विचारलं की खरंच देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे का? तर त्याच्यावरती नरेश चंद्रा म्हणाले होते की नाही, याच्याहून सुद्धा वाईट आहे. आणि मग त्याच्यानंतर तातडीने पुढच्या हालचाली घडल्या. चंद्रा यांनी चंद्रशेखर सरकारनं भारतीय अर्थव्यवस्था एकूण जी काही गडबडीत आहे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न केले याची माहिती गेली आणि येणाऱ्या काळामध्ये देश कसा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरती आहे आणि कशी परिस्थिती बिकट होऊ शकते याची सुद्धा कल्पना नरसिंह राव यांना दिली आणि आता लवकरात लवकर हालचाल करायला हवी असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. आणि मग डॉक्टर मनमोहन सिंग यांची या एकूण सिनरिओमध्ये एंट्री झाली आणि मनमोहन सिंग यांच्या गळ्यामध्ये अर्थमंत्री पदाची माळ पडली. डॉक्टर मनमोहन सिंग हे राजकारणाच्या बाहेरचे असल्यामुळे पदावर आल्यापासूनच त्यांनी कामाचा धडाका लावला. म्हणजे 1971 पासून त्यांनी बघितलेलं होतं भारतीय अर्थव्यवस्था कशी काम करते. रिझर्व्ह बँकेमध्ये त्यांनी काम केलेलं होतं, सल्लागार म्हणून काम केलेलं होतं, नियोजन आयोग सुद्धा त्यांनी बघितलेला होता. म्हणजे ही सिस्टीम चालते कशी हे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने माहिती होतं. आणि मग त्यांनी काय केलं, भारतीय अर्थव्यवस्थेची एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे म्हणजे कोणतेही स्वप्नरंजन न करता जी काही बिकट झालेली परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती त्यांनी सर्वांसमोर मांडायला सुरुवात केली. निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पक्षानं वर्तमानपत्रासाठीचा कागद, केरोसिन, मीठ, डिझेल, सायकल यासोबतच बल्ब, सुती साड्या, धोतर, स्टोव, पोस्टकार्ड आणि खाण्याचं तेल अशा 10 वस्तूंच्या किमती त्यांचं सरकार आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये स्टेबल करून 10 जुलै 1990च्या दरापर्यंत मागं नेऊ असं आश्वासन दिलेलं होतं. पण पत्रकार परिषदेमध्ये सिंग यांनी आपल्याकडे हे सर्व करण्यासाठी कोणतीही जादूची छडी नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तसंच हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा आजच्या दिवशी तयार नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि त्यावेळेस मनमोहन सिंग यांना विरोधी पक्षाने तर मोठ्या प्रमाणात विरोध केलाच, पण पक्षामधून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला होता. पण तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव हे मनमोहन सिंग यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले. आता डॉक्टर मनमोहन सिंग, पंतप्रधान नरसिंह राव, रिझर्व्ह बँक यांनी एकत्रितपणे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1 जुलैला त्यांनी डॉलर, येन, पौंड, मार्क, फ्रँक यांच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत ही 7% कमी केली. म्हणजे त्यांनी डिव्हॅल्युएशन केलं आपल्या रुपयाचं आणि त्याच्यानंतर 3 जुलै रोजी त्यांनी अजून 11% कमी केली. आयात करत असलेल्या वस्तूंचं पेमेंट करण्यासाठी भारताला परकीय चलनाची मोठी गरज होती आणि ते पैसेच भारताकडे उपलब्ध नव्हते आणि म्हणून चंद्रशेखर यांच्या सरकारनं मागे 20 मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोपवलं होतं. नरसिंहराव यांच्या सरकारनं 4, 7, 11 आणि 18 जुलैमध्ये अशा 4 दिवसामध्ये जवळपास 47 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. याच्यामुळं 16 मे रोजी 20 कोटी डॉलर्स आणि पुढच्या 4 खेपांमध्ये 40 कोटी डॉलर्स भारताला उपलब्ध झाले आणि त्यावेळेचं आर्थिक संकट जे आहे ते तात्पुरतं टळलं होतं. आता ही जी बातमी होती सोनं गहाण ठेवल्याची, ही खूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण ही बातमी समोर आलीच आणि संसदेमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयावरती जबरदस्त टीकासुद्धा
सुद्धा करण्यात आली आणि जी काही टीका होत होती, जे काही प्रश्न विचारले जात होते, या सर्व प्रश्नांना मनमोहन सिंग हे सामोरे गेले. सर्व प्रश्नांना त्याने शांततेतपणे उत्तर दिलं. आता झालं असं की नोकरशहा म्हणून मनमोहन सिंग यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं होतं. त्यांना हे राजकारणी लोकांना कोणती उत्तरं आवडतात, कशा पद्धतीने टॅकल करायचं याचा अगदी चांगला अनुभव होता आणि मग त्यांनी याच अनुभवाच्या जोरावरती येणाऱ्या काळामध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेला आकार द्यायला सुरुवात केली. आता त्यांनी काय केलं तर जे काही एक्सपोर्ट करण्यासाठी सबसिडी दिली जात होती ती रद्द केली. यासोबतच त्यांनी उदारीकरणाचं धोरण अवलंबलं. म्हणजे LPG हे जे मॉडेल आहे ते मनमोहन सिंग यांनीच आणलं. L फॉर लिबरलायझेशन, P फॉर प्रायव्हेटायझेशन आणि G फॉर ग्लोबलायझेशन. यालाच मराठीमध्ये खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. आता त्यांनी काय केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा सबसिडी द्यायला सुरुवात केलेली होती. आता त्यावेळेस लायसन्स राज सुद्धा होतं. तुम्ही खूप साऱ्या मूव्हीजमध्ये सुद्धा बघितलं असेल की लायसन्स राज मोठं होतं. लायसन्स असल्याशिवाय प्रोडक्शन वाढवता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे एकूण इकॉनॉमी जी आहे ही बंदिस्त ठेवलेली होती. मग त्यांनी हे लायसन्स राज जे आहे ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. टेलिकॉम सेक्टर यासोबतच ॲव्हिएशन सेक्टर, बँकिंग सेक्टर हे त्याने प्रायव्हेट सेक्टरसाठी खुलं केलं. देशामध्ये गुंतवणूक येण्यासाठी जे जे अडथळे होते ते अडथळे त्याने जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतरच्या काळामध्ये या सगळ्यांची फळं आपल्याला मिळालेलं दिसून येते. देशाचे अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी सादर केलेला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प राजीव गांधी यांना समर्पित केला होता. इतकंच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला संपूर्ण मोकळीक दिल्याबद्दल त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना सुद्धा या आर्थिक सुधारणांचं श्रेय दिलेलं होतं. आता आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात सुद्धा मनमोहन सिंग यांनी आपल्या इथले बाजारपेठ जी आहे याचं एक्सटेन्शन करण्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाठबळ दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी यश मिळवून दिलं. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पी चिदंबरम यांच्यासोबत अर्थ मंत्रालयाच्या मदतीनं भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती 8 ते 9% विकास दरापर्यंत नेलेली होती. यासोबतच 2007 मध्ये सर्वाधिक असा विकास दर जो नोंदवला गेला 9%, तो सुद्धा यांच्याच कार्यकाळामध्ये नोंदवला गेला आणि त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था जगातील क्रमांक 2 ची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती. आता फक्त त्यांनी खाजगीकरण केलं, उदारीकरण केलं, जागतिकीकरण केलं. म्हणजे कॅपिटल जे आहे, कॅपिटलिस्ट जी इकॉनॉमी आहे त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं असं सांगितलं जात होतं. पण हे सर्व करत असताना सुद्धा त्यांनी आपल्या इथं कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या, ज्याच्यामुळं आपल्या इथल्या एका मोठ्या सेक्शनचं जीवन जे आहे ते आमूलाग्र बदललं. भारतामध्ये मोठा मध्यम वर्ग जो निर्माण झाला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोक गरिबीतून जे बाहेर पडले याचं श्रेय मनमोहन सिंग आणि त्यांच्या अर्थनीतीला निश्चितपणे द्यावं लागेल. आता बघा, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या 5 वर्षामध्ये डॉक्टर सिंग यांची कामगिरी ही खूपच भन्नाट राहिली. मगाशी जसं म्हटलं 2007 मध्ये 9%चा विकास दर भारताने गाठलेला होता. पण दुसऱ्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले. भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ केला. संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार गेल्यानंतर 10 वर्षानंतर मनमोहन सिंग यांना म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये टीकेला सुद्धा सामोरं जावं लागलं. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असं त्यांना कायमच म्हटलं गेलं. डॉक्टर सिंग हे भारतामध्ये त्यावेळेस शीख पंतप्रधान होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मुस्लिम राष्ट्रपती होते आणि सत्ताधारी आघाडीच्या प्रमुख सोनिया गांधी या जन्माने ख्रिश्चन होत्या. म्हणजे असा जो एकूण मेळ होता त्या काळाने बघितलेला आहे. तो पीक पिरियड होता भारतामधला असं सुद्धा काही जण म्हणतात. जागतिक मंदीची जी लाट आलेली होती त्या लाटेमध्ये युरोपियन देश, अमेरिकेसारखे देश हे गटांगळ्या खात असताना भारताची अर्थव्यवस्था डॉक्टर मनमोहन सिंग यांनी समर्थपणे सांभाळली. समर्थपणे त्यांनी या एकूणच मंदीला तोंड दिलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी जे काही केलं ते आजच्या दिवशी शब्दामध्ये मांडणं ते सुद्धा स्पेसिफिक टाईममध्ये हे अशक्य गोष्ट आहे. आता डॉलर आणि युरो याच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया घसरत असताना
हे सर्व होत असताना सुद्धा त्यांनी आपलं इथलं मार्केट जे आहे ते जास्तीत जास्त कसं स्टेबल राहील याच्यासाठी प्रयत्न केले. आजच्या दिवशी खूप सारे जण जे शेअर मार्केटमध्ये आलेले दिसतात किंवा शेअर मार्केट सगळ्यांना समजायला लागलं, याचं श्रेयसुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना द्यायला काही हरकत नाही. शेती किंवा इतर उद्योग ह्या सगळ्यांवरती अवलंबून असलेल्या सेवा क्षेत्राला एक नवीन डायमेन्शन देण्याचं काम मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं होतं. आणि आपल्या इथं मगाशी जसं म्हटलं, मोठ्या प्रमाणामध्ये जो मध्यम वर्ग निर्माण झाला, हा मध्यम वर्ग जो सुखी झाला, याचं सुद्धा श्रेय त्यांनी 1991 पासून घेतलेल्या अर्थनीतीला द्यावं लागेल. कित्येक वर्ष ते या मध्यम वर्गासाठी अगदी गळ्यातील ताईत होते, असं त्यांचं वर्णन काही वृत्तपत्रामध्ये केलेलं आहे. त्या काळामध्ये जो मध्यम वर्ग निर्माण झाला, तो मध्यम वर्ग जो सुखी झाला, त्यांची पेइंग कॅपॅसिटी वाढली, त्याच्यामुळे ते त्यांच्या पुढच्या पिढीला चांगलं शिक्षण देऊ शकले. आणि ही पुढची पिढी जी आहे, ही शिक्षणासाठी जी परदेशामध्ये गेली आणि त्याच्यातून जे नवीन उद्योजकसुद्धा उभे राहिले, याचं सुद्धा श्रेय निर्विवादपणे मनमोहन सिंग आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या टीमला द्यावं लागेल. भारत देश गरीब का आहे हे समजून घेण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन भारतासाठी झटलेल्या सिंग यांना पहिल्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये जो काही वेग भारताचा साधता आला, तो थक्क करणारा होता. त्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना पहिली सगळ्यात मोठी कर्जमाफीसुद्धा देण्यात आली. MG नरेगा घ्या, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार यासारखे निर्णय त्यांच्याच कार्यकाळामध्ये घेतले गेले. पण त्यांचा जो दुसरा कार्यकाळ होता, त्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळे झाल्याचे आरोप त्यांच्यावरती झाले. सरकारचे प्रमुख म्हणून मनमोहन सिंग यांच्यावरती नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने टीका करण्यात येत होती आणि खूप वाईट पद्धतीने त्यांना ट्रोलसुद्धा करण्यात आलेलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये या सर्व गोष्टींना उत्तर दिलं. माझ्या कामाचं मूल्यमापन करताना वेळ हा अधिक उदार असेल, म्हणजे काइंडर असा शब्द त्याने वापरलेला होता. इतिहास माझ्या कामाचं उदारतेनं मूल्यमापन करेल, असं सुद्धा त्याने म्हटलेलं होतं. 29 मे 2012ला भारतीय जनता पक्ष आणि टीम अन्ना यांच्या आरोपांवरती मनमोहन सिंग म्हणाले होते की माझ्यावरचे आरोप जर का खरे ठरले तर आपण राजकारणातून संन्यास घेऊ. 28 सप्टेंबर 2015 रोजी CBIनं कोळसा खाण वाटप प्रकरणामध्ये मनमोहन सिंग यांना क्लीन चिट सुद्धा दिलेली होती. आपल्या सचोटीच्या स्वभावाला त्याने कधीच तडा जाऊ दिला नाही आणि नेहमीच विनम्र भूमिकेमध्ये ते वावरल्यामुळं त्यांनी त्यांचं जे स्थान निर्माण केलेलं आहे, ते स्थान परत कोणीही घेऊ शकणार नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांना बोलबिडू परिवारातर्फे विनम्र आदरांजली.